नमस्कार. महिलांच्या कामाच्या जोरावर उमेदवारी मिळायलाच हवी, सौ पूजा नवनाथ चव्हाण यांचा ठाम दावा. सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक 6 मधून सौ पूजा नवनाथ चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मी स्वतः शिवसेना महिला आघाडीचे शहर प्रमुख आहे. मल्लीनाथ बौद्धिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांच्या नागरिकांच्या अनेक समस्या मागण्या सोडवण्यात प्रयत्न केला आहे. ज्या कामाच्या जोरावर मला उमेदवारी मिळालीच पाहिजे असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण यांनी आपली यावेळी भूमिका स्पष्ट केली. माझ्या पत्नीसाठी मी प्रभाग क्रमांक 6 मधूनच इच्छुक उमेदवारी अर्ज भरत आहे. अनेक राजकीय पक्षांनी आजवर बंजारा समाजावर अन्याय केला आहे, मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बंजारा समाजाला न्याय देताना दिसत आहे. यासाठी आम्ही सर्वप्रथम शिवसेनेचे आभार मानतो. आमच्या प्रभागातील महाविकास आघाडीचे उमेदवार हे फक्त नावापुरते होते. प्रत्यक्षात कोणतेही काम त्यांनी यावेळी केलं नाही. मात्र आमच्याकडे कोणतेही पद नसताना सुद्धा आम्ही सरकारच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेली लाडकी बहीण योजना आम्ही आमच्या प्रभागात प्रभावीपणे राबवली. 4 ते 5 हजार महिलांना त्याचा थेट लाभ मिळवून दिला. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना, उज्ज्वल गॅस योजना अशा अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मधून शिवसेनेचा पॅनलच निवडून आणू असा ठाम विश्वास नवनाथ चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय लढत अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नाव सौ पूजा नवनाथ चव्हाण. मी महिला आघाडी उपशहर प्रमुख आहे. आज महिला आघाडी उपशहर प्रमुख राहून तसेच मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत आज आम्ही आत्तापर्यंत लोकांपर्यंत जे पण काही कार्य केलेलं आहे, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 100% सोडवलेल्याच आहेत. त्या जोरावरती आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे. ही उमेदवारी ही तुम्ही प्रभागातील सर्व लोकांचा विचार घेऊन मग आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे. मॅडम, तुमच्या प्रभागामध्ये जर का भाजपाचा उमेदवार थांबला तर तुमची भूमिका काय असेल त्या बाबतीत? भाजपाचा उमेदवार असेल तरी पण आम्ही महायुतीतून आहोत, पण आमच्या शिवसेनेचा आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामाच्या जोरावरती आम्हाला ही उमेदवारी आणि ही निवडणूक आम्ही 100% जिंकून येणार या गोष्टीची हमी आज मी सर्वांना देते. महायुतीमध्ये आज पण शिवसेनेला हे भाजपात दुय्यम स्थान दिलं जातं असं म्हटलं जातं. सर्वत्र चर्चा त्या गोष्टीची आहे. त्याबाबत तुमचं काय मत आहे? ते जे पण काही चर्चा आहे किंवा माझं जे मत आहे त्यावरती नसून आमच्या पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्या सर्व गोष्टीला आम्ही मान्यता देऊन पुढे चालणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांना सोबत घेऊन चालणारे आणि त्यांच्या विचारावरती काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. तुमच्या निवडणुकीचा पूर्ण खर्च कोण उचलणार? पूर्ण खर्च आम्ही आमच्या आतापर्यंत तरी आम्ही आमच्या स्वखर्चातून आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला एक समाजसेवेची आवड आहे. तसेच आमच्या मल्लीनाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत व पक्षातील महिला आघाडी उपशहर प्रमुख हे पद घेऊन मी आत्तापर्यंत भरपूर लोकांचे शासकीय योजना वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचे पूर्ण समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर परिस्थिती जेव्हा सोलापुरात आली होती तेव्हा तुमच्या वतीने काय काय कामं करण्यात आली? आमच्या वतीने सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम आमच्या वतीने एक मदतीचा हात म्हणून आम्ही पुढे सरकलो होतो आणि आमचं बघून बाकीचे सर्व लोक नंतर परिस्थिती लोकांना पोहोचले आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पण जे पण त्यांच्या वतीने त्यांच्या हातून झालंय ते पूर्ण पूरग्रस्त लोकांना मदत केलेली आहे. आपणास काय वाटतं यंदा शिवसेना किती टक्के महिलांना उमेदवारी देतील? सध्या तरी 50% आरक्षण आहे. आता पुढचं जे पण काही ठरवतील ते सर्व आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. एक मिनटं. मी नवनाथ चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शिवसेना. आज मी प्रभाग क्रमांक 6 मधून माझी पत्नी सौ पूजा चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आज पक्षाकडनं तिकिटासाठी फॉर्म भरत आहे. आज प्रभाग क्रमांक 6 ही परिस्थिती पाहता आज बंजारा समाज मोठ्या संख्येने असून आज प्रत्येक जे राजकीय पक्षांनी बंजारा समाजावरती अन्याय केलेला आहे. आज कुठेतरी शिवसेना आज बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी आज उमेदवारी देत आहे. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम आमच्या शिवसेनेचं मी मनापासून आभारी मानतो आणि आज प्रभाग 6 मध्ये
जनतेची सर्व जातीची लोक आहेत. प्रत्येक जातीचे आज महायुतीचे महाविकास आघाडीचे जे नगरसेवक होते ते फक्त नावाने कामं नाही, कामाच्या नावाने निस्ता बोंब होते, कामाच्या नावाने काही नाही आहे. आज आम्ही काही पद वगैरे नसताना सहित जे सरकारने जे योजना आले जसे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली तर आमच्या प्रभागामध्ये कमीत कमी 4 ते 5 हजार आम्ही महिलांचे लाडकी बहिणीचे फॉर्म भरले आहेत. तसेच जे महात्मा फुले जन आरोग्य असेल, उज्ज्वला गॅस असेल, असे सर्व जे योजना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की दाखवून देऊ की शिवसेनेचा पॅनल हे आम्ही 100% निवडून आणू, हे तुम्हाला ग्वाही देतो. तुमच्या भागात खूप काही कामे पेंडिंग आहेत म्हणून कळालं आहे. तर तुम्हाला तिकीट मिळालं म्हणजे ताईंना तिकीट मिळालं तर कशा पद्धतीने तुम्ही काय विचार काय असणार? आज सर्वप्रथम आमच्या प्रभागाची जी समस्या आहे जसे की रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज आणि आवास सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवास योजनेपासून आमचा जो प्रभाग आहे तो वंचित आहे. हे जे कामं मागच्या काळामधली जे नगरसेवकांना करायचे होते ते केले नाहीत आणि पुढे चालून हे ज्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत त्या योजना लोकांपर्यंत आणण्याचं आम्ही काम करू. आणि आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये जनतेला म्हणजे आम्हाला नगरसेवकाला प्रश्न विचारायचा आम्ही जागा ठेवणार नाही. सर्व समस्या आम्ही शिक्षणाचा असो, ड्रेनेजचे, लाईटीचे, पाणीचे जे बी समस्या असेल ते आम्ही सोडवण्याचा 100% प्रयत्न. मला असं म्हणायचं आहे का तुमच्याशिवाय चांगले उमेदवार हे शिवसेना पक्षामध्ये नाही? शिवसेना पक्षाचे जे उमेदवार आहेत आणि आमच्या पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण त्या जोरावरती आम्ही सर्वप्रथम आम्ही समाजकारणावरती भर देतोय. आणि आमच्या शिवसेनेचं जे पॅनल आहे त्या पॅनलच्या हिशोबाने आम्ही समाजाला न्याय देण्याचं काम करू.